विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग भाग 2 प्रकरण पहिले आपले कुटुंब स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 कोण ते लिहा। मामा मामी सोबत आलेला मामी बहीण व 4 वर्षाचा नातू। सर्व कामावर देखरेख ठेवणारे आजी आजोबा। मोठ्या माणसांना मदत करणारे मीना आणि तिची भावंडे। मीनाचा चुलत भाऊ अभिदादा। प्रश्न क्रमांक 2 कोण कोण राहतात ते लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या तक्त्यातील उत्तरे लिहून दिलेली आहे। असेच नवीन सिलेबसचे संपूर्ण स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3 तुमच्या कुटुंबातील खालील सदस्यांची घरातील कामे लिहा। आई, वडील, आजी, आजोबा, मी, माझी भावंडे यांची घरातील कामे लिहायला सांगितलेली आहे। मी येथे तुम्हाला नमुना उत्तर म्हणून उत्तर दिलेले आहे। तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्ती काय कामे करतात ते येथे लिहू शकता। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 4 पुढील चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा। सीमाताई ही मीनाची चुलत बहीण होती। चूक, सीमाताई व मीना ह्या सख्या बहिणी आहेत। विस्तारित कुटुंबात फक्त वडिलांकडील नातेवाईक असतात। चूक, आई व वडील यांच्या दोघांकडील नातेवाईक असतात। पाळीव प्राणी हे कुटुंबातील सदस्य नसतात। चूक, पाळीव प्राणी हे एक प्रकारचे कुटुंबातील सदस्यच असतात। प्रश्न क्रमांक 5 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। अभिदादाच्या लग्नासाठी कोणती तयारी केली? उत्तर, सीमाताईच्या मैत्रिणी सुष्मिता आणि यास्मिन यांनी मिळून दारासमोर सुंदर रांगोळी काढली। अभिदादाचे मित्र डेव्हिड आणि गुरुदीप यांनी फुलाच्या तोरणांनी घर सजवले। मीनाचे शेजारीही मदतीसाठी आले। कुटुंबामध्ये आपल्या कोणकोणत्या गरजा पूर्ण होतात? उत्तर, कुटुंबात प्रामुख्याने अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर पुढील गोष्टीही मिळतात। कुटुंबातील लोक मिळून मिसळून एकत्र राहतात, एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना मदत करतात, कामे वाटून घेतात, त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना असते, कुटुंबातील वातावरण सुरक्षित असते। तुमचा आवडता पाळीव प्राणी कोणता? त्याची काळजी तुम्ही कशी घेता? उत्तर, माझा आवडता पाळीव प्राणी कुत्रा आहे। मी त्याला वेळेवर सकस आहार आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी देतो। तसेच दररोज त्याच्यासोबत खेळतो आणि त्याला फिरायलाही नेतो। त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी त्याला नियमित पशुवैद्याकडे नेतो आणि त्याची स्वच्छताही ठेवतो। तुम्ही येथे तुम्हाला आवडत्या प्राण्याची माहिती लिहू शकता। अशा रीतीने आपला स्वाध्याय इथे संपला। धन्यवाद।